खातखेड ग्रामस्थांचा संताप उफाळला. पंचायत समितीसमोर आमरण उपोषण. ओटा कागदावरच तर रमाई नगरचा रस्ता वळवण्याचा डाव. खातखेड ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार व विकास कामांमधील दिरंगाई विरोधात अखेर गावकऱ्यांचा संयम संपला असून मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार मागासवर्गीय वस्तीमध्ये 15% निधीतून ओटा बांधकामासाठी रुपये 77,896 खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात हा ओटा कुठेच नसून तो फक्त कागदावरच दाखवण्यात आला आहे. ओटा गायब असून सगळा प्रकार कागदापुरताच आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच दलित वस्तीकरिता मंजूर झालेला रमाई नगरचा रस्ता दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र गावकऱ्यांनी हा डाव वेळेत हाणून पाडला. ज्या ठिकाणासाठी रस्ता मंजूर झाला आहे त्या रमाई नगर मध्येच तो रस्ता करण्यात यावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सध्या रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या कथित गैरप्रकारांना ग्रामसेवक दिनेश बाजोले, सरपंच तसेच संबंधित पंचायत समितीचे कर्मचारी व अधिकारी जबाबदार असल्याचा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या आमरण उपोषणात सदाशिव वासुदेव अजने, गजानन मधुकर निंबाळकर, प्रवीण रमेश वानखडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले असून खातखेडसह परिसरातील इतर गावातील नागरिकांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून पुढील निर्णयांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, प्रतिनिधी संजय सुरवाडे, शेगाव, बुलढाणा. आज तुम्ही पंचायत समिती समोर कशासाठी उपोषणाला बसलेले आहात? जे आमच्या गावाची जे ग्रामपंचायत आहे, गट ग्रामपंचायत खातखेड बोंडगाव, या ग्रामपंचायत मधून दलित वस्तीला जो 15% निधी येते त्या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतनं खातखेड येथे ओटा बांधला असं कागदोपत्री दाखवून दिलेला आहे. ओरिजिनल मध्ये तो ओटा बांधलेला नाही. त्यासाठी आम्ही आजचं उपोषण मांडत आहे. किती लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे? 77,800 काही रुपयाचा 896 रुपयाचा भ्रष्टाचार या ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेला आहे. तरी आमचं म्हणणं असं आहे की बा ज्या संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर कसून चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. बरं, तुम्ही पंचायत समितीला बीडीओ साहेबांना याविषयी निवेदन सादर केलं होतं काय? आणि केलं जर होतं तर मग त्यांची त्यावरती काय प्रतिक्रिया आली होती? आम्ही माहितीच्या अधिकारामार्फत त्यांना प्रस्ताव मागितले होते. त्यांनी आमच्याजवळ जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावामध्ये जे त्यांनी दिलेला आहे की बा तुमच्या गावामध्ये ओट्याचं काम झालेलं आहे असा त्यांचा प्रस्ताव आहे बीडीओ अधिकाऱ्यांचा. त्या प्रस्तावानुसार ते काम झालेलं नाही. ते काम झालेलं नाही म्हणून आम्ही हे उपोषण मांडलेलं आहे. बरं, या तुमच्या गावात झालेल्या ओट्याच्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण कोण आहे? ग्रामसेवक. आमच्या गावात झालेल्या भ्रष्टाचाराला संबंधित ग्रामसेवक, ग्रामपंचायतचा ग्रामसेवक DK बाजोले आणि संबंधित सरपंच आणि जे काही पंचायत समितीच्या अंतर्गत अधिकारी येतात ते अधिकारी. मग आता या पुढची तुमची उपोषणाची दिशा काय असणार आहे? आमचं उपोषण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे. ती किती 8 दिवस लांबला, 15 दिवस लांबला तरी आम्ही इथं उपोषण सुरूच ठेवणार आहे. आणखी तुमचा उपोषणाचा दुसरा मुद्दा काय आहे? आमचा दुसरा मुद्दा असा आहे की दलित वस्तीतून जो रस्ता मंजूर झालेला आहे तो यांनी दुसऱ्या लोकेशनला टाकलेला आहे. त्यामुळे आम्ही त्या रस्त्याला प्रतिबंध केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की बा ज्या लोकेशनला तुम्ही ठराव पास करून रस्ता मंजूर केलेला आहे तोच रस्ता आम्हाला टाकून देण्यात यावा. रमाई नगरामधला काम आहे तो रस्ता रमाई नगर मध्येच टाकून देण्यात यावा. मग तो रस्ता तुमचं म्हणणं आहे की दुसरीकडे वळवण्यात येत आहे? हा, त्या रस्त्याचं दुसरीकडे काम चालू आहे. चालू केलं होतं त्यांनी, ते आम्ही स्टॉप केलेलं आहे.